नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सत्यजित वनकर ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मागे आपण बरेचसे विषय आरोग्य क्षेत्राविषयी हाताळले, जो आपला मेन मुद्दाच आहे की सोशल अवेअरनेस, सामाजिक जनजागृती। त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण हे आपले महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्याच अनुषंगाने आज आपण एका नवीन मुद्द्याकडे येतो। तो नवीन मुद्दा अतिशय गरजेचा आहे आणि तो मुद्दा म्हणजे शिक्षण। या शिक्षण क्षेत्राची जिथे सुरुवात होते, प्राथमिक पाया म्हणतो पण पायाभरणी जिथे होते, त्या पायाभरणीविषयी मुलं म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेसाठी आपल्याकडे खास तज्ञ आहेत, जे आमचे मित्र आहेत, जे उच्च शिक्षित आहेत, BSc MSc B.Ed केलेलं आहे आणि जे गेली 10-12 वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत। नोकरीचा मार्ग अवलंबला पण त्याच्यानंतर कुठेतरी प्रबोधन करावं, स्वतःचे क्लासेस ओपन केले। शिल्पकार नावाचे क्लासेस आहेत, या शिल्पकार नावाच्या क्लासेसने गेली 10-12 वर्ष शिक्षणाची सेवा देत आहेत। असे आजचे आपले तज्ञ आहेत श्री सागर इप्ते सर, हे आज आपल्यामध्ये आजच्या या चर्चेसाठी सहभागी आहेत। नमस्कार सागर सर। धन्यवाद सत्यजित सर। आपलं प्रथमतः सत्यजित वनकर ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। धन्यवाद धन्यवाद। तर सागर सर, प्रथमतः आपलं स्वागत तर केलेलंच आहे आपल्या चॅनलमध्ये। आपल्याकडून आज आपल्या जनतेला आणि आपल्या शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी असतील, पालक असतील, यांना बरीचशी माहिती आपल्याकडून घ्यायची आहे। पण ती माहिती घेण्याच्या आधी आपले जे प्रेक्षक आहेत, आपले जे सबस्क्रायबर आहेत आणि आपली जी जनता आहे, त्यांना कळायला पाहिजे की नक्की आपण कोणामार्फत माहिती घेतोय आणि आपले तज्ञ कोण आहेत। जर आपल्या मायबाप जनतेला आपलं तुमच्याबद्दल 1-2 शब्दात सांगितलं तर फार बरं होईल। नक्कीच नक्कीच। नमस्कार मंडळी, मी सागर पुंडलिक इप्ते, शिल्पकार क्लासेसचा संचालक। वरळी मुंबई येथे आपली कोचिंग इन्स्टिट्यूट आहे। इयत्ता 5वी ते 10वी स्कूल सेक्शन आणि 11वी-12वी कॉमर्स आणि सायन्स सेक्शन मध्ये आपण काम करत असतो। आम्ही सशक्त भारतासाठी उत्तम कार्यक्षम पिढी घडवतो, म्हणजेच आम्ही उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण योग्य दरात पुरवतो। शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडेही लक्ष देतो। आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय, आम्ही आपल्या क्लासच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणलेले आहेत। तर सागर सर, पहिला प्रश्न असा असेल की आपण म्हटलं की आपण जर प्राथमिक पाया बघतोय म्हणजे शालेय शिक्षणाचा, तर प्राथमिक शिक्षणाचा पहिली सुरुवात कशी असेल आणि मुलांनी काय, आई वडिलांनी, पालकांनी काय करायला पाहिजे? सत्यजित, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आम्ही सगळे शेतकरीच आहोत। आपण निसर्गाकडून हेच शिकलो की जे पेरलं जाते तेच उगवते। आणि हाच मुद्दा पालकांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की जे काही पेरलं जाणार आहे तेच उगवणार आहे। म्हणजे मुलं सुद्धा लहानपणापासून मोठे होत असताना ज्या गोष्टी बघतायत, ज्या गोष्टी ऐकतायत, या सगळ्या गोष्टींचा कळत नकळत हा परिणाम मुलांमध्ये होत असतो। आणि म्हणून मुलं जर का चांगली घडवायची असतील आपल्याला, तर आतापासूनच त्यांच्यावरती काम करणं गरजेचं आहे। मुलांचं संस्काराच्या बाबतीत जर बोलायचं झालं, ते मुलं कळत नकळत पालकांना फॉलो करत असतात, पालकांचं निरीक्षण करत असतात आणि निरीक्षणातूनच ते बरेचसे संस्कार स्वतःमध्ये रुजवीत असतात। आणि बऱ्याचदा आपण तक्रार असते पालकांची की मी बरंचसं मुलांना काहीतरी सांगतो वगैरे, मुलगा माझा ऐकतच नाही वगैरे। पण या बाबतीत पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की मुलं ही ऐकत नसतात, तर ते पाहून आपल्याला अनुकरण करत असतात। हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सत्यजित मला वाटतो। आणखीन महत्त्वाचं म्हणजे मुलं अवतीभोवती राहत असताना समाजाकडून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शिकत असतात। आज मोबाईलवरती पाहत असताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ते कॅच करत असतात, हे लक्षात आपण घेणं गरजेचं आहे। आज पालक वर्ग करतात काय की मोबाईल लावून दिला, मुलगा आपला काहीतरी करतोय वगैरे, दुर्लक्ष असतं की नक्की तो काय बघतोय। आणि आज टीव्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून मुलं काय शिकतायत, एखाद्याचा विश्वासघात कसा करायचा, खून कसा करायचा, मर्डर कसं करायचं, अशा एक ना अनेक निगेटिव्ह गोष्टी, नकारात्मक गोष्टी मुलं मोबाईलच्या माध्यमातून वगैरे शिकतायत। आणि म्हणून आपण पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी मुलांना आतापासूनच छोटे छोटे स्ट्रगल्स देणं गरजेचं आहे। आज मुलं करतात काय, तर पालक त्यांना काहीच सांगत नाहीत की हे करा ते करा। आपण जर का आपलं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला आठवेल की आपण सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या स्वतः करत होतो। आज साधं मुलं जेवलेलं ताट सुद्धा उचलत नाहीयेत आणि पालक त्या बाबतीत काही वेगळी भूमिका त्यांची नसते वगैरे। तर पालकांनी मुलांना छोटे छोटे स्ट्रगल्स देणं गरजेचं आहे। आपण स्ट्रगल्स जर का सध्या नाही दिले, पुढे ते शिक्षण घेतल्याच्या नंतर नोकरी धंद्याला वगैरे जाणार, तिकडे त्यांना बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात, पण त्यांची तेव्हा ती मानसिक तयारी नसते, त्यांना ते एकदम कमी दर्जाचं वगैरे वाटतं। तर मुलांना आतापासून आपण छोटे छोटे स्ट्रगल्स दिले पाहिजेत, छोटी छोटी कामं दिली पाहिजेत, जेणेकरून मुलांचा पाया जो आहे तो भक्कम राहील। सागर सर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी म्हणजे लोकांना अगदी भावनिक
जे घडतंय त्याच्याबद्दल आपण दिलं आणि ती रियालिटी आहे. बरोबर. पण त्याचा पुढचा पाया समजा आपण बेसिक सांगितलं, पण त्याचा पुढचा पाया म्हणजे शाळेची निवड करताना आजकाल आपण बघतो असंख्याने म्हणजे अमाप पैसा लुटला जातो. खरे खरे. शाळेची निवड करताना पालकांनी काय करायला पाहिजे? मुळात सत्यजित होत आहे काय माहितीये का, आज पालकांचं कसं असतं की जे मी अनुभवलंय, ज्या खास्ता मी खाल्ल्या आहेत त्या माझ्या मुलांनी खायला नको, अशी त्यांची भूमिका असते. मला कुठेतरी BMC शाळेमध्ये शिक्षण मिळालंय, मी कुठेतरी झेडपीच्या शाळेमध्ये शिकलोय, मुलांच्या बाबतीत माझ्या असं नकोय. हे डोक्यात घेऊन पालक वर्ग करतोय काय आज, तर मोठ्या मोठ्या महागड्या शाळांमध्ये ऍडमिशन घेतलं जातं. म्हणजे अक्षरशः सिनियर ज्युनियर KG मध्ये सुद्धा लाखोंचं डोनेशन दिलं जातं. आणि आपण जर का हिशोब करायला गेलो तर 10वी पर्यंत त्या मुलाचा कम ते कम 10 ते 12 लाखाचा खर्च झालेला असतो. आणि या सगळ्या गोष्टींची खरंच काही गरज नसते, कारण गेली 12 वर्ष आम्ही या शिक्षण क्षेत्रात काम करतोय. ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आम्हाला रोज पाहायला मिळतोय. आणि आणखीन होतं काय, जर आपण महागड्या शाळेमध्ये मुलांना घातलं तर सगळ्यात मोठे दुष्परिणाम हे आपल्याला सहन करावे लागतात की महागड्या शाळेत घातल्याच्या नंतरला त्यांची लाईफस्टाईल वेगळी पडते, त्यांच्या सवयी वेगळ्या पडतात. मग मुलाला तुम्हाला iPhone द्यायचंच आहे, iPad द्यायचंच आहे, मोटार बाईक कमी वेळात द्यायचीच आहे, त्याला पर्याय नाहीये आणि त्यातून तुमची सुटका सुद्धा नाहीये. आणि त्यानंतरला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉकेट मनी, कारण त्या मुलांमध्ये त्याला टिकायचंय राहायचं म्हटलंय तर त्याचा पॉकेट मनी सुद्धा प्रचंड असावं लागणार आहे. आणि म्हणून आमचं पालकांना एक सांगणं असतं की एकदम हायफाय शाळा सुद्धा नको, एकदमच आपण म्हणत नाही की झेडपीच्या शाळेत किंवा BMC शाळेत मुलांना घाला वगैरे, पण या मधला दुवा की जिथे एकदम हायफाय सुद्धा नसेल, एकदम लोअर सुद्धा नसेल, अशा शाळेत मुलांना चांगल्या शाळेत घालणं गरजेचं आहे. आणि अशा बऱ्याच शाळा सगळ्या भागांमध्ये आहेत. म्हणजे इन शॉर्ट जर आपण सांगायचं झालं तर ज्या भागामध्ये मग आता झेडपीच्या काय डिजिटल शाळा होत असतील किंवा त्या मध्यमवर्गीय शाळा आहेत जिथे संस्कार आणि शिक्षण या दोघांचे सांगड असेल, अशा शाळेची आपण निवड करा. अशा शाळेची निवड करू नका की वेस्टर्न कल्चर फॉलो करेल आणि फक्त नाव मोठं आहे, खर्च आमाप आहे, तर डोनेशन जास्त आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे निवड करताना संस्कार आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा भरणा ज्या शाळेमध्ये असेल अशी शाळा आपण निवड करा. खरे खरे सत्यजित. सागर सर, आता आपण आताच्या प्रश्नामध्ये आपलं आर्थिक सांगितलं की शाळा निवडताना ज्या आवाढव्य पैसा घेतात तिथे जाण्यापेक्षा कधी चांगल्या संस्कारी आणि चांगलं शिक्षण देणार शाळेचा. बरोबर. पण जर पैशाचं रोटेशन करायचं झालं, त्याचं मुलांसाठी किंवा शिक्षणासाठी जर ताळमेळ घालायचं झालं तर कसं घालताय? बरोबर. अत्यंत महत्वाचा मुद्दा सत्यजी तुम्ही सांगितलात, कारण आज आर्थिकच्या बाबतीत आपला समाज आपल्याला दुर्बल दिसतो. त्याला महत्वाचं कारण हेच आहे. आताच आपलं डिस्कशन झालं, आपल्यात आपली चर्चा या संदर्भात झाली वगैरे. पालकांना 2 गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे की मुलांसंदर्भात पैसा कुठे खर्च करायचा आणि कुठे खर्च करू नये. आज होतंय का, लहानपणापासून जर का आपण ऑब्झर्व केलं तर अक्षरशः मुलांचे वाढदिवस सुद्धा महिन्याला साजरे केले जातात. आणि त्याचं सुद्धा आपण जर का गणित केलं तर ते गणित सुद्धा काही लाखांमध्ये जातं. दरवर्षी वाढदिवसासाठी प्रचंड खर्च, त्यांना नवीन महागडे कपडे घेण्यासाठी प्रचंड खर्च, त्यांना काहीतरी आम्ही स्पेशल आहोत ही फिलिंग मिळवण्यासाठी सुद्धा पालक वर्ग बराचसा पैसा खर्च करत असतो. त्यांना स्पेशल प्रकारचे ड्रेसेस असतील, स्पेशल प्रकारच्या गाड्या असतील, म्हणजे नको तिथे पैसा पालक वर्ग प्रचंड बेसुमार खर्च करतोय. मग पालकांनी कुठे खर्च केला पाहिजे, तर ज्या ठिकाणी मुलांना चांगलं नॉलेज मिळेल ते नॉलेज मिळवण्यावरती पालकांनी खर्च केला पाहिजे. चांगल्या शिक्षणाकरता पालकांनी खर्च केला पाहिजे. मुलांना लहानपणापासूनच बरंचसं स्किल कौशल्य चांगलं मिळावं त्यासाठी खर्च केला पाहिजे. मग फिजिकल बाबतीत आपण बघतो की बरेच पालक वर्ग जुडो कराटेसाठी वगैरे पाठवतात वगैरे, काही पालक वर्ग तबला शिकायला वगैरे पाठवतात वगैरे, ज्यातून काहीतरी त्यांना छंद जोपासता येतील वगैरे. त्याचबरोबर मुलं जसजशी मोठी होतील तसं वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्ट स्किल शिकण्यावरती सुद्धा आपण भर दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे युग जे आहे ते टेक्नॉलॉजीचं आहे. लहानपणापासूनच मुलांसाठी बरेचसे टेक्नॉलॉजीचे छोटे छोटे कोर्सेस सुद्धा आहेत, पण ह्या कोर्सेसमध्ये मुलांना पाठवणं गरजेचं आहे. ती जी काही पैसे वगैरे असतील ती या पालकांची इन्व्हेस्टमेंट असणार आहे. आणि ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती भविष्यात आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न सत्यजित देऊन जाणार आहे. आणि या बाबतीत आपल्या समाजाने खरंच उघड्या डोळ्यांनी पाहणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जर आता सागर सरांच्या माध्यमातून एक ऐकलं असेल की नुसतं शिक्षण गरजेचं नाही, तर पालकांसाठी एक आहे की तुम्ही स्किलचं शिक्षण द्या, की मुलांमध्ये शिक्षणाबरोबर जे मगाशी म्हटलं जुडो कराटे असतील, संगीत असेल, किंवा एक तरी आर्ट असा आला पाहिजे. कारण स्पर्धेचं युग आहे, डिजिटल युग आहे, की त्या आर्टवर ते स्वतःचं भवितव्य शिक्षणाबरोबर त्या आर्टवर जगू शकतात, आर्टवर ते उभं राहू शकतात. तर याची आवर्जून आपण सगळ्यांनी पालकांनी नोंद घ्यावी, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सागर सर, आता आपण आर्थिक निकषावरच आहोत. मुलं आणि आर्थिक फार महत्वाचा मुद्दा आहे तो. पण मुलांना जे पैसा मिळतो
पॉकेट मनी म्हणा, बरोबर शिक्षणासाठी म्हणा, खर्चासाठी म्हणा, बरोबर त्याचं आपण सांगितलं की तो कुठे खर्च करावा, कसा करावा, याची शिस्त लागावी, बरोबर. त्यासाठी काय करायला पाहिजे? अत्यंत महत्वाचा मुद्दा सत्यजित आहे. कारण आपल्याला आठवत असेल तर आपण सुद्धा शाळा कॉलेजमध्ये असताना वडापाव खाताना सुद्धा आपण विचार करत होतो या सगळ्या बाबतीत. इव्हन आपल्याला आठवतं आपली 2ची एसटी असायची. जर आपण रिक्षाने गेलो तर 7-8 रुपये लागणार, पण त्या 2च्या एसटी साठी सुद्धा आपण 3-3 तास वाट पाहायचो. कारण आपल्याला आपल्या पालकांच्या कष्टाची जाण होती, 1-1 रुपयाचं आपल्याला महत्व कळत होतं. आणि आता सुद्धा हाच प्रकार मुलांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आज बेसुमार पॉकेट मनी, ज्याचा कुठेही खर्चाचा हिशोब नसतो, पालक वर्ग सहज देतात. या बाबतीत मुलांना स्पेसिफिक पॉकेट मनी जितका त्यांना गरजेचं आहे तेवढंच देणं गरजेचं आहे. कारण वायफळ जर का पैसा आपण त्यांना दिला ऍडिशनल, तर त्याचं काहीतरी आणखी दुसरं व्यसनात रूपांतर वगैरे आपल्याला बरेचसे बघायला प्रकार मिळतात. आणि म्हणून मुलांना सांगायचं की एवढंच पॉकेट मनी तुला मिळणार आहे, तर पॉकेट मनीचा जो काही जमा खर्च होणार आहे तो तुला लिहून ठेवायचा आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आपण करू शकतो, घरात डेली बेसिसला होणारा जो काही जमा खर्च वगैरे आहे तो सुद्धा मुलांना आतापासून लिहायला लावायचा. त्यामुळे त्यांना एक आणि एक पैशांची किंमत सत्यजित कळते. आणि हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. याकडे पालक वर्गाने जर का दुर्लक्ष केलं तर मग हीच मुलं पुढे आपल्याला त्रासदायक ठरतात आणि त्याचबरोबर समाजाला सुद्धा त्रासदायक ठरतात. आणि हीच मुलं जी आहेत ना सत्यजित, एक एक्झाम्पल सांगतो, 10वी झाल्याच्या नंतर 2-2 लाखाची KTM गाडी मागताना मागे पुढे पाहत नाहीत. अगदी हा एकदम सध्या दिसणारा मुद्दा आहे, दिसणार आहे. अगदी आपण सगळे बघतच असाल की कॉलेजचा विद्यार्थी असेल, शाळेतला विद्यार्थी असेल, जर वडील पैशाचा हिशोब नाही ठेवला तो मुलगा आयफोन, गरज नसताना KTM त्या गाड्या घेऊन फिरतात. सागर सरांनी चांगल्या विषयाला हात घातला. तर आपण सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि ऍक्च्युअल आपलं कसं पैशाचं नियोजन करावं मुलांच्या बाबतीत, चांगला एक सागर सरांनी आपल्याला एक मार्ग सुचवला. सर आताच आपण एक मुद्दा घेतला की मोबाईलचा वापर असेल महागडे म्हणजे आर्थिक खर्चातून, किंवा गाड्या असतील महागड्या, बरोबर, तर गाड्यांचं प्रमाण दिसतं पण ते उच्चभ्रू लोकांच्या दिसतं, आपल्या मध्यमवर्गीयांमध्ये पण दिसतं. पण आपण सगळे पण जाणून असाल की मोबाईल तर आता कॉमन विषय, कॉमन खरे, आणि ते स्मार्टफोन आले, बरोबर, त्याच्यात गुगल आला, युट्यूब आला, सगळे आला सगळं. मग त्याच्यामध्ये पालकांना काय सांगाल तुम्ही की कसं मोबाईल त्या बाबतीत मुलांना हँडल केलं पाहिजे? अगदी बरोबर. अत्यंत महत्वाचा मुद्दा सत्यजित आपण विचारलात. म्हणजे आम्ही नेहमी पालकांना एक प्रश्न विचारत असतो की पालक हो, तुमचं तुमच्या मुलांवरती लक्ष आहे का? आणि याचं उत्तर पालक सहजपणे हो बोलून जातात. पण मंडळी, खरं तुम्हाला सांगतो की आपल्या मुलांवरती लक्ष नाहीये. आज मोबाईलच्या बाबतीतले जे काही प्रकार घडतात ते घडल्यानंतरला त्याची दाहकता आपल्याला कळते. मग आपण इतका वेळ इतके महिने आपण काय करत होतो हे आपल्या लक्षात येत नाही. आज मुलांना सुरुवातीपासूनच स्पेसिफिक काही गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत, जसं की स्क्रीन टायमिंग, की मी किती वेळ मोबाईल बघणार. आणि हे आपल्याला कळतं. प्रत्येक मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये डिजिटल वेलबिंग नावाचं सेटिंग असते. त्यामध्ये आपण दिवसभरात किती वेळ मोबाईल वापरला, किती वेळ मोबाईल खोलला, कुठला ऍप किती वेळ वापरला, याचं गणित आपल्याला बरोबर कळतं. सगळी हिस्ट्री येते त्याच्या, हिस्ट्री सगळं. आणि प्रत्येक मोबाईलला हे असतं. आणि इव्हन प्रत्येक ऍपसाठी आपण टायमर सुद्धा लावू शकतो की हा ऍप मी 20 मिनिटं वापरणार, 20 मिनिटानंतर तो ऍप ओपनच होणार नाही. या अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मोबाईलच्या संदर्भात करता येतील. आणि काही बेसिक नियम ठरवायचे की रात्री 10 नंतरला मोबाईल मुलांना द्यायचाच नाही, तो जप्तच करायचा. कारण रात्री 10च्या नंतरला मुलं जेव्हा मोबाईल विविध कारणाने वापरत असतात तर त्यातून आपल्याला हल्ली बरेचसे प्रकार उघडकीस आलेले दिसतात. मग स्नॅपचॅटच्या माध्यमातून असेल, त्यांच्या चॅटिंगच्या माध्यमातून असेल, व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून असेल, असे गंभीर स्वरूपाचे सुद्धा प्रकार हल्ली मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याला दिसतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बाबतीत मुलींनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. इव्हन तुमचे इंस्टाग्रामचे काही प्रोफाईल्स वगैरे असतील ते पब्लिक करणं गरजेचं नाहीये. कारण आज होतं काय, पब्लिक केल्याच्या नंतर कुणी आपल्याला रिक्वेस्ट पाठवतो, कुणालाही आपले फोटोज व्हिडिओ दिसतात जे गरजेचं नाहीयेत. मग त्याचाच फायदा घेऊन कुणीतरी मॉर्फिंग करतो, फोटो मॉर्फिंग केले जातात, व्हिडिओ मॉर्फिंग केले जातात, मग टॉर्चरिंग केलं जातं, ब्लॅकमेलिंग केलं जातं. आणि तो मुलगा जो आहे किंवा ती मुलगी जी आहे ती आतल्या आतच ती टेन्शनमध्ये असते, पॅनिकमध्ये असते आणि ती बरीच दिवस ती सहन करत असते. आणि जेव्हा काहीतरी विस्फोट होतो तेव्हा मग घरच्यांना कळतं किंवा आजूबाजूच्या लोकांना कळतं, मित्रमंडळींना कळतं. त्यामुळे या बाबतीत आपण सगळ्यांनी अलर्ट असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हे अगदी मुद्दा अगदी बरोबर आहे की शालेय शिक्षणासाठी मोबाईलची एवढी काही गरज नाही. खरंच गरजेचं. जे इन्स्टा झालं, सोशल मीडियाचा वापर तुम्ही त्या क्षेत्रात ज्यावेळेस जाल, ज्यावेळेस क्षेत्रामध्ये त्यावेळेस ती गरज आहे. बरोबर. आता शालेय शिक्षणाला गरज नाही. तर एक महत्वाचा मुद्दा आहे की शालेय शिक्षण असताना पालकांनी
आपण मोबाईलच्या संदर्भात फार अवेअर राहायला पाहिजे. खूप खूप अवेअर राहणं गरजेचं आहे. आणि सागर सर त्याच्यात कनेक्टेड मुद्दा आहे की मग ते आता शालेय शिक्षण झालं पण करिअरचं टेन्शन ते 15वी 12वी नंतर चालू होणार आहे, शक्यतो 12वी नंतर, बरोबर, 10वी नंतर. मग सायन्स जायचं, आर्ट जायचं, कॉमर्स जायचं. पण ते पालक आता टेन्शन घेऊन येतात मुलांच्या करिअर विषयी. तर त्याच्याबद्दल आपल्या जरा लोकांना सांगितलं तर फार बरं होईल. बरोबर. मंडळी, मगाशीच आपली चर्चा झाली की बरंचसं पालकांच्या बाबतीत असं असतं की ज्या खस्ता आम्ही खाल्ल्या आहेत त्या आमच्या मुलांनी खाऊ नयेत. आणि याच भावनेतून मुलगा अक्षरशः जन्माला आल्यानंतरला 2-3 वर्ष काहीतरी मुलगा सुखामध्ये असतो. त्यानंतरला पालक जे टेन्शन घ्यायला सुरुवात करतात ते काय विचारू नका. म्हणजे अक्षरशः सिनियर ज्युनियर के ऍडमिशन कुठे घ्यायचं, 10वी झाल्याच्या नंतरला पुढे काय करायचं, 12वी झाल्यानंतरला पुढे काय करायचं, अक्षरशः टेन्शन घेऊन ठेवतात. तर या संदर्भात आमचं सांगणं असं असतं की आपण नक्की काय केलं पाहिजे. जे आपल्या पालकांनी आपल्या बाबतीत केलंय, आपल्या पालकांनी आपल्या बाबतीत काय केलं होतं, तर त्यांची भूमिका ही फक्त निरीक्षकाची होती. आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ते फक्त आपल्याला गाईड करत होते. आपली सुद्धा भूमिका तशाच प्रकारची असली पाहिजे. मुलगा काय करतोय त्या बाबतीत आपण निरीक्षकांची भूमिकेतून पाहिलं पाहिजे, त्याचं निरीक्षण केलं पाहिजे आणि जिथे गरज असेल तिथेच त्याला गाईड केलं पाहिजे. अदरवाईज होतं काय, अन्यथा होतं काय, तो मुलगा 15वी पर्यंत आपल्याच कोबड्यांचा आधार घेऊन मोठा होत जातो आणि 15वी झाल्याच्या नंतर किंवा ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्यासमोर उभा येऊन राहतो आणि आपल्याला विचारतो, पप्पा आता मी काय करू. मंडळी, त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी पहिल्यापासून डेव्हलप झाली पाहिजे आणि यासाठी त्याच्या आयुष्याचे काही निर्णय आपण त्याला घेऊ द्यायला पाहिजेत. हा, ते घेत असताना आपला सपोर्ट मात्र असला पाहिजे. आपण पूर्णतः असं म्हणत नाही आहोत की त्याचे निर्णय सगळं त्यांनीच घेतले पाहिजेत, पण आपण फार काही मुलांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ केली नाही पाहिजे असं मला वाटतं. सागर सर, आता आपण फार चांगली माहिती सांगितली. मोबाईल असेल, करिअरचं टेन्शन असेल, शाळेची सुरुवात असेल, पण या गडबडीत आहे ना, ह्या वयामध्ये फार चुका होतात मुलांकडून. अगदी खरं. छोट्या मोठ्या चुका असतील. तर चुका सुधारण्यासाठी पालकांचा सहभाग कसा असा पाहिजे, म्हणजे पालकांनी काय करायला पाहिजे, त्यांना कसं ट्रीट केलं पाहिजे, त्याच्याबद्दल जरा 2 शब्द सांगा. नक्कीच महत्वाचा प्रश्न सत्यजितने विचारला की मुलं या वयात चुका करणं स्वाभाविक आहे. म्हणजे आपण सुद्धा बऱ्याचशा चुका या वयातच झाल्या होत्या वगैरे. मग या चुका सुधारण्याकरता आपण काय केलं पाहिजे नक्की. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषण देणं बंद केलं पाहिजे. कारण मुलं या वयामध्ये आपलं ऐकतायत, पण एका सर्टन लेवल नंतरला, एका सर्टन वयानंतर काही वेळाने मुलं आपलं ऐकणार नाही आहेत. त्यामुळे आपली भूमिका ही चर्चा करण्याची असली पाहिजे. मुलांबरोबर चर्चा करा आणि चर्चा करत असताना सुद्धा त्यांचं जे काही चुकीचं वागणं आहे त्या वागण्याबद्दल त्यांना चर्चा सांगा आणि त्यांना समजावून सांगा की तू खूप छान आहेस, पण तुझं हे काय वागणं आताचं होतं ना ते थोडंसं चुकलंय. आणि म्हणून आम्ही नेहमी पालकांना एक सजेस्ट करतो की या संदर्भात आपण वडापाव लक्षात घेतला पाहिजे. जसं वडापावला दोन्ही पावांमध्ये तो वडा असतो, अगदी तशा पद्धतीनेच आपल्याला त्यांच्या चुका मुलांना सांगायच्या आहेत. तर ती पद्धत अशी आहे की सुरुवातीला मुलांचं थोडंसं कौतुक करा, त्यांनी जे काही आतापर्यंत चांगलं केलंय त्या गोष्टी त्यांना सांगा. त्यानंतरला त्यांची जी काही चूक झाली आहे ती मुलांना समजावून सांगा की त्यांचं नेमकं काय चुकलंय, कशा प्रकारे चुकलंय, आणि परत एकदा त्यांनी जे काही चांगलं केलं असेल त्या संदर्भात त्यांचं कौतुक करा. म्हणजे कौतुक, सुधारणा आणि परत कौतुक, अशा पद्धतीने जर का आपण मुलांना त्यांच्या चुका सांगू शकलो तर मंडळी, खरं सांगतोय, तुमची मुलं खूप उंची गाठतील आणि तुमच्या प्रकारचा सहवास त्यांना सुद्धा हवासा वाटेल. आता आपण सांगितलं की चुका करण्याचे कारण पण बरेच आहेत. बरे, त्याच्यातला अगदी महत्वाचं कारण जो आपल्या सगळ्यांना माहिती असेल तो म्हणजे संगत. खरं, अगदी खरं. म्हणजे लाईफ मध्ये वयाचं कोणतंही असो, अगदी बालवाडीपासून ते अगदी म्हणजे अगदी मास्टरकी पर्यंत कोणतंही शिक्षण असो, संगत फार इम्पॉर्टंट असते. अगदी आई वडिलांपेक्षा ती मित्रांची संगत फार. त्याच्याबद्दल कसं सांगाल, चुकांबद्दल आणि त्या संगतीबद्दल? अगदी अत्यंत महत्वाचा मुद्दा सत्यजित आहे. म्हणजे पूर्वी सुद्धा आपल्याला असं म्हटलं जायचं, सांगितलं जायचं की एक नासका कांदा सुद्धा बाकीच्या चांगल्या कांद्याने सुद्धा नासका करत असतो. ह्या संदर्भात अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आहे की मुलांना आपण 4 प्रकारची माणसं सांगितली पाहिजेत. सगळ्यात महत्वाचा प्रकार असा असतो की बरीचशी मुलं अशी असतात की जे स्वतःच्या आयुष्यात काहीच करत नसतात आणि दुसऱ्यांनी पण सुद्धा काहीच नाही केलं पाहिजे अशी त्यांची भूमिका असते. आपली जी काही मुलं आहेत त्यांच्यापासून त्यांना आपण दूर ठेवलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरा प्रकार असा असतो, काही मुलं यशस्वी स्वतः असतात, स्वतः काहीतरी चांगलं करत असतात, पण दुसऱ्यांनी चांगलं करू नये अशी त्यांची भूमिका असते. अशा मुलांपासून सुद्धा आपण आपल्या मुलांना दूर ठेवलं पाहिजे. तिसरा प्रकार असा असतो की बरीचशी मंडळी स्वतः भले त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी नसतात, पण दुसऱ्यांनी यशस्वी व्हावं
दुसऱ्यांनी काहीतरी चांगलं करावं अशी त्यांची भूमिका असते. ह्या व्यक्तींचा सहवास आपल्याला लाभला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चौथा प्रकार, ज्यामध्ये मुलं बरीचशी ठीक आहे हे करतो कट करू आपण. सगळ्यात महत्वाचा म्हणजे चौथा प्रकार, ज्याला आपण क्रीम कॅटेगरी म्हणतो. यामध्ये फार थोडी मुलं असतात जी स्वतः यशस्वी असतात आणि त्यांना वाटतं की इतरांनी सुद्धा यशस्वी झालं पाहिजे आणि अशा मित्रांची सोबत आपल्या मुलांना लाभली पाहिजे. म्हणजेच पालकांनी कळत नकळत आपल्या मुलांची किंवा मुलीची मित्रमंडळी कोण आहे त्याच्यावरती सुद्धा वास ठेवला पाहिजे. थोड्या वेगवेगळ्या कारणाने का होईना त्यांना घरी बोलवलं पाहिजे. घरी बोलवायचं, समजा वाढदिवस असेल घरी जेवायला बोलवायचं. त्यानिमित्ताने ती मुलं जी आहेत तास 2 तास आपल्या घरी येतात. आपल्याला निरीक्षण करता येतं की माझ्या मुलाचे किंवा माझ्या मुलीची मित्रमंडळी कशा प्रकारचे आहेत, त्यांचा स्वभाव नक्की कसा आहे आणि त्याचा आपल्याला खूप चांगला अंदाज येतो. आणि त्या पद्धतीने समोरची मुलं सुद्धा जी आहेत ती सुद्धा अलर्ट होतात. नाही हे बघा, हे एक आहे, हे अगदी म्हणजे तुम्ही म्हणाल की याच्यातनं ते 4 मुद्दे सांगितले ते फार विचार करण्यासारखे आहेत आणि आपण अवश्य त्या मुद्द्यांचा विचार करा या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा नक्की ही जर ट्रेक आपण वापरली, ही जर पद्धत वापरली तर नक्की मुलांच्या आयुष्यामध्ये हा बदल आपल्याला पाहायला मिळेल. सागर सर, ही आपण बरीचशी सवयी चुका याबाबत आपण माहिती दिलीत आणि त्याच्या पलीकडे आता समजा 10वी पर्यंत झालंच. तर ह्या आपण सगळ्या गोष्टी प्राथमिक शिक्षणाच्या बघितल्या. पण आपण आता आजचा विषय होतो की प्राथमिक आणि शालेय शिक्षण म्हणजे अगदी 10वी 12वी पर्यंत. बरोबर. पण हे शिकत असताना या चुका होणं, शिकणं हे आपण बघितलं. पण करिअरचा विषय जर आला बरोबर तर पालकांच्या नजरेतून आणि विद्यार्थ्यांच्या नजरेतून करिअरचं सिलेक्शन कसं करावं. म्हणजे शालेय शिक्षणाच्या बाबतीत आपण अगदी 12वी नंतर पुढे जात नाही की तो फोकस सध्या 10वीला आहे तर मी 15वीचा विचार करावा का, म्हणजे मी एमपीएससी युपीएससीचा विचार करावा का. माझं तर आपलं टार्गेट आहे की 10वी 12वी पर्यंत. तर आपण फोकस प्रेझेंटला कसं करावं. एक्झॅक्टली बरोबर. बऱ्याचदा होतं काय माहितीये का, कुठेतरी मुलाने ऐकलेलं असतं किंवा कुठेतरी पाहिलेलं असतं की माझा कोणतरी मित्राची बहीण काहीतरी करते, मित्राचा भाऊ काहीतरी करतोय आणि हेच त्यांचा अनुभव विश्व असतं आणि त्या आधारे ते कुठेतरी निर्णय घेत असतात. पण कळत नकळत होतं काय, त्यांनी जे काही केलेलं असतं ते 10 वर्षापूर्वी केलेलं असतं आणि आता सेकंदाला गोष्टी बऱ्याचशा आउटडेट सुद्धा होत आहेत आणि हे मुलांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्वी जे सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण होतं आणि आता यात सुद्धा जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे या सगळ्या कंडिशन सुद्धा मुलांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय आवडतंय. जसं आता मी या बाबतीत मला काय फार वेगळं सांगता येईल असं नाही, पण जे मी माझ्या बाबतीत निकष लक्षात घेतले होते ते तुम्हाला मी सांगतो की मी या क्षेत्रात का आलो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी आवड, प्रचंड ध्यास मला होता की मला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं, मला मुलांना काहीतरी चांगलं घडवायचं. सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट सुद्धा आहे ते म्हणजे या क्षेत्रात काम करून मिळणारं समाधान. आणि अत्यंत महत्वाचं तिसरं की काम करत असताना घर चालण्यापुरता तरी पुरेसा पैसा आपल्याला त्या क्षेत्रातून मिळाला पाहिजे. म्हणजे आवड, समाधान आणि तिसरी गोष्ट म्हणजे पुरेसा पैसा. या ज्या फील्डमधून आपल्याला मिळतील त्या फील्डमध्ये काम करायला सुद्धा जबरदस्त धमाल येणार आहे आणि मग ते काम नाही आवडत, एकदम जबरदस्त मजा वाटते आपल्याला. बरोबर. म्हणजे ज्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर आपण गेलो तर त्या आवडीच्या क्षेत्रात जाण्याने आपल्याला आपलं क्षेत्र ऑलरेडी आवडीचं असेल, ती आवड निर्माण होईल. आवड निर्माण झाली तर ते काम करून त्याचं समाधान मिळेल आणि समाधान मिळाल्यानंतर तो मोबदला मिळणार आहे, तो गरजेचंच आहे. मग तो कितीही मिळो, तुम्हाला कितीही प्रमाणात तो मोबदला मिळो, त्याच्यात तुम्ही समाधानी राहाल आणि तुमचं आयुष्य उज्ज्वल होईल, जीवन समाधानी राहील. खरे खरे खरे. म्हणजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठल्या क्षेत्राला स्कोप आहे हा प्रश्न विचारला जातो. बरोबर. मी तर सांगेन सगळ्या क्षेत्राला स्कोप आहे. बरोबर. कुठेही तुम्ही जा, मनापासून काम करा, लोक पैसे देतात आणि जगामध्ये कुठल्याच गोष्टींची कमी नाहीये. जगामध्ये सुद्धा भरपूर पैसा आहे. म्हणजे मुंबईत सुद्धा ज्यांचं शिक्षण फार कमी होतं त्यांनी सुद्धा प्रचंड पैसा कमवलेला आहे, नाही असं नाहीये. दिवसेंदिवस परिस्थिती बदलते. आज शिक्षण संदर्भात किंवा करिअर क्षेत्रासंदर्भात बरेचसे ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शन्सचा सुद्धा मुलांनी आढावा घेणं गरजेचं आहे. आणि एकदा का तुमचं ठरलं की मला या क्षेत्रात करिअर करायचंय, एक सोपा तुम्हाला उपाय सांगतो काय करायचं. असं मी केलं होतं. मी या क्षेत्रात जेव्हा आलो होतो तेव्हा या क्षेत्रातली जी काही टॉपची 5 मंडळी होती त्यांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो होतो की बाबा या क्षेत्राचं काम नक्की कसं असतं. की जर का तुम्हाला सीए व्हायचं असेल तर तुम्ही कमीत कमी 5 सीएना भेटलं पाहिजे. तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये यायचं असेल, तुम्हाला डीएमएलटी करायचं असेल तर ज्यांनी जे ऑलरेडी केलेलं आहे त्यांना आपण डायरेक्टली तसं ते भेटलं पाहिजे. जसं आपण नेहमी करतो, मला जर का शिर्डीला जायचं असेल
सच्चेजी सर तुम्ही जाऊन आलात, मी तुम्हाला विचारणार, कारण तुम्हाला तो अनुभव आहे. असं म्हणजे अनुभवी माणसाला त्या क्षेत्रातला आपण अनुभव घेतला पाहिजे. बरोबर. आणि एक महत्वाचा मुद्दा सांगितला की आवडत ते क्षेत्र. आजकाल आपण बोलतो शेतीत काय मिळतंय, पण ज्यांनी मनापासून व्यापारी शेती केली ना, ते आज मर्सिडीज घेऊन फिरतायत, ऑडी घेऊन फिरतात, असे आपण चित्र बघतोय. पण ती करता आली पाहिजे, त्या क्षेत्राची आपल्याला आवड निर्माण करता आली पाहिजे. सागर सर, अतिशय चांगला मुद्दा आपण सांगितलात. तो आवड कशी निर्माण झाली पाहिजे, बाकीचं आवड निर्माण झाल्यानंतर ते क्षेत्र कसं निवडलं पाहिजे. आणि हे मला वाटतं सागर सरांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा कळालं असेल की या सगळ्या क्षेत्र निवडताना, आवडीच्या निवडताना समाधान कसं मिळालं पाहिजे, पैसा कसा मिळाला पाहिजे, आणि ते आपण करिअर कसं घडवलं पाहिजे. तर ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात घ्यावी. मंडळी, आज करिअर निवडताना आपण बऱ्याचदा काय करतो, तर आपल्याला 4 पैसे कसे मिळतील हे बघत असतो, आपलं घर कसं चालेल हे आपण बघत असतो, आपल्या घरात सुख समाधान कसं लाभेल हे आपण बघत असतो. पण हे सगळं करत असताना एका देशाचा आपण सुजाण नागरिक या अँगलने सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपण ज्या समाजात लहानाचं मोठं झालोय ते सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. या समाजाचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो. आज मला खूप आनंद होतोय की सत्यजित सारखी माणसं आज त्यांचा नोकरी धंदा सांभाळून समाजासाठी खूप काही काम करतायत. म्हणजे आज बरीचशी मंडळी कॅन्सर हॉस्पिटलला असेल किंवा केम हॉस्पिटलमध्ये काही मदतीची गरज लागली तर सत्यजित रावांना आवर्जून कॉल करतात, आणि सत्यजित राव सुद्धा त्यांच्या परीने जितकी होईल तेवढी शक्य ती मदत करत असतात. आज समाजाच्या विकासासाठी सुद्धा, समाजासाठी भलं मोठं योगदान त्यांचं आहे. आणि आज खरं सांगतोय, मला खूप आनंद होतोय की त्यांनी शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्र या क्षेत्रांच्या संदर्भात आज व्हिडिओच्या संदर्भात ते काम करतायत. वेगवेगळ्या तज्ज्ञ मंडळींना ते भेटतायत आणि त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी झटून काम करतायत. तर मंडळी, करिअर निवडताना आपण सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे की त्या करिअरमधून कळत नकळत माझ्या समाजाचं कसं भलं होईल. आणि हा विचार जर का आपण केला तर समाजाचं आणि कळत नकळत राष्ट्राचं भलं होणार आहे. म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं किंवा आपण बऱ्याचदा असं ऐकतो की शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, पण कुठे आले पाहिजेत, तर शेजारच्या घरामध्ये. तर ही भूमिका आता आपल्याला थोडीशी बाजूला सारावी लागेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला यायचे असतील तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज जे काही जन्माला येतात ते फक्त जिजाऊंच्या पोटीच. त्यामुळे या मुलांचं जे काही मोठेपण आहे ते आपल्या पालकांवरती अवलंबून आहे. एक पालक म्हणून सुद्धा आपली खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. एवढं बोलतो आणि व्हिडिओच्या शेवटकडे येतो. ते मुद्दे आपले कव्हर झालेत मध्ये, अगदी शालेय शिक्षणाच्या सुरुवातीपासून ते अगदी मध्यंतर आलं. मग शिक्षण कसं घ्यायचं, शाळा कोणत्या निवडायच्या, पालकांनी काय करायला पाहिजे, सवयी कोणत्या करायच्या, पैसा किती खर्च करायला पाहिजे, त्यांचं रोटेशन कसं करायला पाहिजे, बऱ्याचशा गोष्टींना आपण हात घातलाय. तर जाता जाता अभ्यास कसं करावा ते पण सांगितलंय. तर जाता जाता आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना तुमच्या अनुभवाचे अगदी थोडक्यात जे त्यांना उपयुक्त ठरेल असं काय सांगाल? मुलांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आपण अभ्यास करत असताना आपलं कारण ठरलेलं पाहिजे की मी अभ्यास नक्की का करतो, मला मोठं का बनायचंय, मोठं होऊन मी नक्की काय करणार आहे. या कारणांची यादी जी आहे ना ती आपली सक्षमपणे असली पाहिजे. मुलांना अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आपण अभ्यास का करतोय. आपला अभ्यास करण्याचं जे काही कारण आहे ना ते अत्यंत मजबूत असलं पाहिजे की मला अभ्यास नक्की काय करायचंय. मी अभ्यास जर का केला, चांगले मार्क जर का काढले तर चांगलं शिक्षण, चांगलं करिअर माझं घडेल, माझ्या घराचा विकास होईल, गावाचा विकास होईल, माझं लाईफस्टाईल जे आहे ते खूप मला चांगल्या प्रकारे अपडेट करता येईल, अपग्रेड करता येईल. ही जी काही कारणांची यादी आहे ना ती अत्यंत स्ट्रॉंग असली पाहिजे. दुसरं म्हणजे अभ्यास करून कंटाळा येणं अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. आम्हा शिक्षकांना सुद्धा सतत शिकून शिकून कधी ना कधी कंटाळा येत असतो. आपल्या आई वडिलांना सुद्धा सततचं एक काम करून कधी ना कधी कंटाळा येत असतो. मग हा कंटाळा येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण अभ्यास करत असताना हा जो काही कंटाळा येणार तो आपण दूर कसा करायचा, तर स्वतःला इन्स्टंट रिचार्ज करायचं. अशी कुठली तरी कृती करायची जी कृती केल्याच्या नंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटेल. एखादं गाणं ऐकणं असेल, कुठेतरी एखादा फेरफटका मारणं असेल, कुठेतरी एखादं चॉकलेट खाणं असेल, अशी कुठलीही कृती जी केल्यानंतर तुम्हाला एकदम फ्रेश वाटते ती कृती करण्याच्या मागे आपण लागलं पाहिजे. त्याचबरोबर स्वतःची लेवल आपण वाढवली पाहिजे. आता जर का आपल्याला 60% मिळत असेल तर पुढच्या परीक्षेला 70% कसे मिळतील, 70 जर का मिळत असेल तर पुढच्या परीक्षेत 80% मार्क्स कसे मिळतील याचा आपण विचार केला पाहिजे. मंडळी, कोणी दुसरा आपली लेवल वाढवायला येणार नाहीये, तर आपल्यालाच आपली लेवल टप्प्याटप्प्याने का होईना वाढवावी लागेल. मंडळी, असं म्हटलं जातं तुमच्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं याला खूप महत्व आहे. आणि म्हणूनच तुम्ही 10वीला असाल, 12वीला असाल, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमचा परीक्षेचा पेपर पॅटर्न नेमका कसा आहे.
परीक्षेला नक्की काय विचारलं जातंय आणि त्या हिशोबाने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. पेपर पॅटर्नचा जर का चांगला अभ्यास केला तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्क्स वगैरे मिळू शकतात. मंडळी, बरीचशी मुलं असतात त्यांचा सकाळी खूप चांगला अभ्यास होतो, काही मुलं आहेत त्यांचा रात्रीचा खूप चांगला अभ्यास होतो, तर काही मुलं अशी असतात त्यांचा दुपारच्या वेळात खूप चांगला अभ्यास होतो. आता ही जी काही वेळ आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. आपण आपल्या संदर्भात निरीक्षण करून ती वेळ जाणून घेतली पाहिजे आणि त्या वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच आपण आपल्या ऍक्टिव्ह पिरियडवरती फोकस केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शेवटचा मुद्दा, रिपिटेशन का जादू. म्हणजे जो अभ्यास तुम्ही करताय तो वारंवार रिवाइज केला पाहिजे, वारंवार रिपीट केला पाहिजे. असं म्हटलं जाते हर रोज कुछ नया पढ़ना जरूरी नहीं है, लेकिन जो कुछ भी पढ़ा है ना उसे बार बार रिवाइज करना पडेगा. मंडळी, एक 10 वर्षापूर्वी गाणं आलं होतं. ते गाणं तर मराठीत नव्हतं, हिंदीमध्ये नव्हतं, तमिळमध्ये नव्हतं, इंग्लिशमध्ये सुद्धा नव्हतं. तरी सुद्धा ते गाणं आपल्या सगळ्यांचं अगदी सहज पाठ झालं होतं. ते गाणं म्हणजे वाय दिस कोलावरी डी असं काहीतरी ते गाणं होतं. आता हे गाणं का पाठ झालं होतं तर कळत नकळत रस्त्याने जाता येता टीव्हीवर रेडिओवर सतत आपल्याला तेच गाणं ऐकायला येत होतं. म्हणजे असं म्हटलं जातं की सारखं रिपीट केलं तर चायनीज सुद्धा लक्षात राहतं. मंडळी, लहानपणी आपण शाळेमध्ये जात होतो. शाळेमध्ये असताना आपली शाळेची प्रार्थना, प्रतिज्ञा या सगळ्या गोष्टी आपल्या सहजपणे पाठ झाल्या होत्या. त्याला कारण एकच होतं की त्या गोष्टी आपण वारंवार रिपीट करत होतो. मंडळी, या 6 टिप्स जर का तुम्ही लक्षात घेतल्यात तर तुमच्या मार्कांमध्ये कमसे कम 20 ते 30% वाढ तर नक्कीच होईल. धन्यवाद सत्यजित, मला इथे तुम्ही मंचावरती संधी दिलीत या शिक्षण संदर्भात बोलण्याची. सागर सर, बराचसा वेळ आपल्या बिझी शेड्यूल मधून आपण दिला, त्याच्याबद्दल बरेचसे प्रश्न आपले कव्हर झाले. अगदी बेसिक पासून मेन म्हणजे पालकांचं, विद्यार्थ्यांचं, या सगळ्या प्रश्नांचा बेसिक आज आपला इंटेन्शनच देतात. ही काय इंटरव्ह्यू आपण घेतली नाही, हे आमच्या 2 मित्रांची, ज्या क्षेत्रात आमचे मित्र तज्ञ आहेत, तर त्याचा एक्सपिरियन्स घ्यावा आणि तुमच्या आमच्या गोरगरीब जनतेच्या पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, हाच आपला कन्सेप्ट होता. आणि त्याच्यातून आपण बरेचसे प्रश्न कव्हर केले. आणि सागर सरांनी त्यांच्या अनुभवातून ज्या ग्रासरूटला आता सध्या चालत असलेल्या घडामोडींचं उदाहरण देऊन फार चांगले प्रश्न कव्हर केले. त्याचा नक्कीच आम्हाला सगळ्या गोरगरीब जनतेला फायदा होईल. सागर सर, हे प्रश्न झाले, तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तर धन्यवाद व्यक्त करतोच तुमचे. जाता आपल्या चॅनलसाठी काय सांगाल? नक्की सत्यजित, तुमचं चॅनलचं हे जे काही काम आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे कालच मी आपला विमा संदर्भातला व्हिडिओ सुद्धा वगैरे पाहिला होता आणि त्याचे बरेचसे व्ह्यूज वगैरे होते आणि बऱ्याच जणांनी खूप चांगल्या कमेंट सुद्धा दिल्या होत्या. आणि त्यावरून एक अंदाज आला की हे जे काही काम आहे ते गोरगरीब जनतेला खरंच अपील होणारं आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या तुम्ही ज्या काही मुलाखती घेताय किंवा त्यांच्याबरोबर जी काही चर्चा वगैरे करताय, त्या चर्चेचा फायदा आपल्या समाज बांधवांना नक्कीच होईल. तुमच्या या कामासाठी मी, सागर इप्ते, माझी संपूर्ण शिल्पहार क्लासेसची टीम, या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि यापुढे या क्षेत्रासंदर्भात काही मदत लागली, काही डिस्कशन आपलं असेल, काही व्हिडिओज वगैरे आपल्याला बनवायचा असेल, आम्ही नक्कीच आपल्यासोबत आहोत. धन्यवाद. धन्यवाद सागर सर. तर मंडळी, हे होते श्री सागर सर, जे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत, जे मगाशी त्यांचं इंट्रोडक्शन आपण दिलेलंच आहे. यांच्या माध्यमातून आज बऱ्याचशा प्रश्नांना हात घातलेला आहे. अगदी तळागाळातल्या प्रश्नांना आपण हात टाकलेला आहे. त्याच्यातून बरेचसे प्रश्न आपले मार्गी लागलेत, बरेचसे उत्तर जर व्हिडिओ शेवटपर्यंत आपण सगळ्यांनी बघितली तर आपण बेसिक गोष्टी घेतल्या, जे आई, वडील, मुलं, पालक आणि शिक्षण आणि संस्कार याच्या संदर्भातले आहेत. याच्यामध्ये आपण डीप काही घेतलेलं नाही. आणि ही एक प्रबोधन, की घरचं प्रबोधन, मुलांचं प्रबोधन व्हावं यासाठीची व्हिडिओ होती. सागर सरांच्या माध्यमातून अतिशय उपयुक्त आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिली. मी पुन्हा एकदा सागर सरांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जर ही व्हिडिओ आवडली असेल आणि चॅनलच्या बाकीच्या व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून समाज प्रबोधनाच्या अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहजासहजी पोहोचतील आणि आपल्या गोरगरीब जनतेचं भलं होईल. धन्यवाद. काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.